मी जर भात खाल्लाय ना तर मग मी बाकीचे सगळे कार्ब्स अवॉइड करते. मी ब्रेड खात नाही, मी एरिएटेड ड्रिंक्स पित नाही. आणि समजा मला आज आंबा खायचा असेल, आता आंबामध्ये ऑफकोर्स खूप शुगर आली तर मी आंबा खाते. आता मी आमरस खाते ना, मी खाणार हा, पण मी इतर पदार्थ ज्यात शुगर आहेत ते मी नाही खात. म्हणजे मी आजची कॉफी अवॉइड करेन का तर त्यात शुगर असू शकते. सो हे बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. आणि भातामुळे वजन वाढत नाही. मी परत परत तेच सांगेन, प्रमाणात खा भात. जर कुकरमध्ये शिजवलेला नसेल तर उत्तम. आपण जे टोपात शिजवतो, आपण पाणी टाकतो, एक्सेस पाणी. भात शिजल्यावर एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकतो. भात तसाच नेहमी शिजवायला पाहिजे. तो भात हेल्दी असतो. आणि आईने मला तरी दूध भाताची सवय लावली होती लहानपणी. त्यामुळे मगाशी तू म्हणाली शनी शिंगणापूरला, सो एखाद दिवस खूप तिखट आलं त्या दिवशी मी दूध भात खाते. दूध, भात आणि मीठ. सो भात इज माय कम्फर्ट फूड अगेन. तुम्ही कशासोबतही मिक्स करून द्या, आय विल हॅपीली ईट इट. फक्त मला गोड भात हा प्रकार नाही कधी वाटला. नारळी भात वगैरे जो बनवतात मला भात गोड या चवीसोबत मला ते अजून कळलंच नाहीये काय. मला गोड भात नाही कधी आवडत. तुला कोकणातला तो पदार्थ माहितीये का ग? त्या शेवया अशा टाकतात आणि दुधामध्ये त्या हे करतात, शिरवळ्या. आणि तो खाल्लास तू कधी? उसाच्या ह्याच्या सोबत. आई ग, ओ माय गॉड. हो ग, मी सगळंच खाल्लंय ते. आता मी ते बनवायला शिकते कारण मला पण बनवायचंय ते. किती दिवस म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा आपण करून खाऊ शकतो बाहेरही असताना. नाही, आता आईने आपल्याला बनवून दिलं तर आपण पण आईला बनवून द्यायला पाहिजे. आता शिकते मी हळूहळू. पण मला बऱ्यापैकी कोकणातले सगळे पदार्थ येतात. घावणे येतात, आंबोळी करता येते मला, तांदळाची भाकरी जमते आता हळूहळू हळू, पण येईल लवकर. सॉफ्ट की कडक? जमते. मी नाही सांगणार कशी होते, जमते. ओके, म्हणजे लोकांचे दात राहतात व्यवस्थित. यू कॅन ईट दॅट रोटी. त्याचा नक्षा आणि आकार कसा असेल नाही. बरं, मला सांग, आई आपली जे बनवते ते आपल्याला सगळंच नॉर्मली आवडतं, पण आपली ना आईकडे खास फरमाईश असते कधी कधी. तिचे काही खास पदार्थ असतात जे आपल्याला प्रचंड आवडतात. आणि आपण अर्थात लग्न झालेल्या मुली जेव्हा माहेरी येतात तेव्हा, आता तुलाही तो अनुभव असेल, तू बाहेरून आलीस ऑस्ट्रेलियाहून कधी आणि आईकडे आलीस आणि मग आपण ते बनवायला म्हणजे तू बनवायला सांगत असशील किंवा मी पण तसंच करायचे. सो मला ते ऐकायला आवडेल की आईकडे आल्यावर ते असतं ना, आई असते. तुझं कसं असतं? पण माझं फक्त माहेरी नाही, माझे सासरी तेवढेच लाड होतात ना जेवण. ते येणार आहे, मी सासरी पण येणार आहे. पण आईचा हक्काचा म्हणजे पुरणपोळी. आणि माझ्या वाढदिवसाला तर मी सांगते, आई तुला कितीही त्रास असला, तुला कंटाळा आला, तुला होत नाहीये, तरी तू माझ्या वाढदिवसाला पुरणपोळी करायची. एक वेळ मी केक नाही कट करणार, पण तुझ्याची पुरणपोळी मला पाहिजे. आणि ती बिचारी करते अगं. आणि पुरणपोळीचा घाट केवढा असतो, खूप असतो. ज्या ज्या स्त्रियांना, पुरुषांना पुरणपोळी बनवता येते ना, ते सुगरण. म्हणजे त्यांनी तो एपिटोम गाठलाय. ते सगळे बनवू शकतात जर ते पुरणपोळी बनवत असतील तर. इतका डिफिकल्ट पदार्थ आहे तो, ऑफकोर्स. आणि नुसत्या स्त्रिया नाही, मी पुरुष पण म्हटलंय, कारण का पुरुषही बनवतात छान पुरणपोळी. ऑफकोर्स, हो. आता हॉटेलमध्ये बऱ्याचदा शेफही असतात. या बरं, आईकडनं तू पहिलं काय बनवायला शिकलीस? आपली आई नाही का आपल्याला, बघा आता तुला कुकर लावता आला पाहिजे, तुला बघा आता थोडं पोळी लाटता आली पाहिजे, तुला बघा आता फोडणी कशी घालायची ते बघ तरी, ॲटलिस्ट वेळ नाही तुला तर तेवढं तरी कर. आई त्या बाबतीत तुझी आई कशी आहे? आईने मला आधी खूप सिम्पल गोष्टी शिकवल्या, खूप सिम्पल. म्हणजे मुगाचं वरण अत्यंत प्रिय आहे मला प्रणाली. भात, मुगाचं वरण, सगळ्यात बेस्ट ना. सो आईने मला तिथपासून आम्ही सुरुवात केली. आणि नंतर ऑफकोर्स कामामुळे मला फार प्रॅक्टिस नाही झाली त्याची. सो ऑस्ट्रेलियात जाऊन मी करते. माझ्या सासूबाई खूप छान डाळ बनवतात. आता त्यांची डाळ थोडी वेगळी असते. म्हणजे त्या कांदा, टोमॅटो, कुठले आहेत ते? चिपळूणमध्ये कळंबुशी गाव आहे, कोकणात. तर त्यांची डाळ थोडी चिपळूण स्टाईल आहे. इकडची जी आहे तळकोकण, आम्ही तळकोकणचे, त्यात ओलं खोबरं टाकून आम्ही जी डाळ बनवत होती. सो असे दर ह्याच्यानुसार बदलतात. सो खाण्याची आमच्याकडे आहे शंभर. आणि सासूबाई पण मला आवडीने विचारतात, आज काय करू घरी. मी असते तेव्हा रेडी असतं घरी सगळं. मला तुला इथे विचारायचं, असं असतं ना लग्न झाल्यानंतर टिश्यू द्या प्लीज, टिश्यू. मी दोन्ही हात बरबटवले माझे. हे म्हणत असतील काय ही कशी दोन्ही हाताने खाते. इथे तरी चालेल. हो.
हा बरं मला सांग, लग्न झाल्यानंतर असं असतं ना, सासरी गेल्यानंतर एखादं तरी काहीतरी तुम्हाला बनवावं लागतं गोडाचं. तुझ्या बाबतीत कसं आहे तसं? काय बनवलेलंस तू? ओके, इकडे मला ज्वारीची भाकरी दिसली. हां, तर मी लग्न झाल्यावर काय बनवलं? लग्न झाल्यावर मी तर पहिली गोष्ट बनवली होती, वटपौर्णिमा होती माझी पहिली. तेव्हा मी रव्याचा शिरा बनवला होता, गोड्याचा शिरा. तो मला येतो बऱ्यापैकी. तर तो बनवला होता. आणि माझ्या सासरी माझी आवडणारी गोष्ट म्हणजे पावभाजी. माझ्या नवऱ्याला आणि सगळ्यांना माझ्या हातची पावभाजी आवडते. तुझ्या हातचं आवडतं म्हणजे तू केलेली आहेस. हां हां, हो हो हो. काय नॉर्मल कधी केलेलीस पहिली पावभाजी सासरी? ऑस्ट्रेलियात असताना केली होती. मलाच पावभाजी खावीशी वाटली होती काही दिवसांनी आणि म्हटलं जाऊ दे आता मी करते. सो सिद्धेशला आवडली होती ती. आणि तिकडे असताना मी बऱ्यापैकी अगं सात्विक जेवण बनवते. मुगाचं वरण, भात, एखादी भाजी, बटाट्याच्या काचऱ्या. सिद्धेशला कांद्याची भजी आणि बटाट्याची भजी हा झोन जरा आवडतो. सो वेगवेगळ्या प्रकारच्या मी भजी करते, पालकाची भजी करते. सो जे सात्विक जेवण आहे आत्ता जे या ताटात आहे हे ऑलमोस्ट मी सगळं करू शकते. अळूवडी नाही, अळूवडी पण करता येते मला. अळूवडी पण येते, मोदकही येतो. ही पण भाजी केली आहे मी, कुर्मा भाजी पण केली आहे, कोशिंबीर तर करतेच, मसाले भातही. आणि मग सगळंच येतं. मला सगळंच येतं, सगळं येतं करता. मला सांग, मोदकाचं कसं असतं माहितीये ना, आपल्याला बऱ्याचदा म्हणतात की त्याला 11 पाकळ्या आल्या पाहिजेत, त्याला 21 पाकळ्या आल्या पाहिजेत. तुझ्या किती येतात मोजल्यात? म्हणजे करताना तू आपण करतो ना असं असं ते बघत नाही करत त्याची पाकळी ती करतेस की कसं? माझ्या घरी सगळेच मी जेवण करते हेच इतकं त्यांना कौतुक आहे माहितीये, फारच कौतुक आहे माझ्या घरी. आणि माझी काकी एक होती, परेलला राहायची, शशी काका आणि काकी. ते आमचे ऍक्च्युली शेजारी होते, पण त्यांनी मला मुलीसारखं वाढवलं. तिने मला मोदक बनवायला शिकवले होते. सो त्यावेळेस ती अशी म्हणाली होती की असं असे हळूहळू. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा मोदक केलेले. सो आता जे काही मला मोदक करता येतात ते तिच्यामुळे. तिने ज्या पद्धतीने सांगितलं की ते पीठ कसं गरम पाण्यात मळायचं, मग ते ठेवायचं, सो तिच्यामुळे मला करता येतं. हल्ली मला फार नाही करता आले मोदक, कारण आई आणि सासूबाई इतक्या छान मोदक करताय, कशाला मध्ये जाऊ. ते छान मोदक रेडी असतात माझ्यासमोर. सासूबाईंच्या हातचं काय आवडतं? स्पेशल डिश? नाही, सगळंच आवडतं, पण त्यांची विशेष जरा डाळ आहे. म्हणजे तू नुसता भात खाऊ शकते, भाताबरोबर आमटी असते, स्पायसी आमटी, डाळ, काहीतरी वेगळंच बनवतात त्या. म्हणजे मला भाजीची गरज नसते, मी नुसता भात आणि डाळ खाऊ शकते त्यांच्याकडे. आणि त्या इतक्या क्विक बनवतात ना अगं. तर मी एकदा बघितली होती त्यांची रेसिपी, काहीतरी भन्नाट आहे, मस्त शॉर्टकटमध्ये छान काहीतरी करतात. मला ते आवडतं सासूबाईंचं. बरं, कामाच्या निमित्ताने तुम्ही अनेक देश परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असता. परदेशात अशी एखादी डिश तू चाखली आहेस आणि तुला ती भन्नाट आवडली किंवा ती बघितल्यानंतर हे काय असा प्रश्न पडलाय, असं परदेशात फिरताना कधी झालंय? आता तुम्ही थायलंडलाही तुझा आधीचा मूवी आला तेव्हा तुम्ही गेलेलात, तर तिथे तर बाबा काय काय खायला मिळतं. विंचवा सापापासून खायला असतं तिकडे. हो ग, वेळी आहेत ती माणसं, काही खातात, काही खातात. बापरे, नाही ते नकोच ते. मी ना भारतात असताना ब्रेड किंवा क्रोझॉ किंवा ब्रेडचा कुठलाही प्रकार असं मी फार खात नाही. पण ना परदेशात ना हे जे प्रकार आहेत ना, काही बटर क्रोझॉ, चॉकलेट क्रोझॉ, ब्रेड, बटर लोफ, ब्रेड लोफ, हे इतके अगं इतके अट्रॅक्ट करतात, स्पेसिफिकली स्वीट्स त्यांचे. मला जरा कंट्रोल करणं डिफिकल्ट होतं तिकडे. हे प्रकार छान असतात पेस्ट्रीज मध्ये, डोनट्स छान डोनट्स. सो मला भारतातले डोनट्स असे बघूनच खायचे नाही वाटत की अरे नको, काय खायचं एवढं शुगर. तिथले डोनट्स असे ताजे गरम गरम मोठे असतात ना, आणि मला कंट्रोल नाही होत मग. सो परदेशात तो जो गोड प्रकार आहे तो जरा फार अट्रॅक्ट करतो. बाकी भारतात जे मिळतं हे सी द कलर्स, हे कोणीच नाही. कलरफुल डिश असते आपली. इतर जगात कुठेच इतके कलर्स नाही आहेत. सो येस, इंडियन फूड इज द बेस्ट, जे मी खूप मिस करते परदेशाचं. बरं, सालबर्डीच्या सेटवर असं असतं, आपण बाहेर गेलो की बऱ्याचदा जेवणाचे आपण म्हणतात ना, तुम्हाला जे मिळेल ते खावं लागतं, किंवा जे हो मी खाईन ना प्लीज, जे मिळेल ते खावं लागतं, किंवा तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागतं. पण तुमच्या सेटवर कशा पद्धतीचं जेवण यायचं, आणि तिकडे तुला कलाकारांच्या पण आवडीनिवडी आणि त्यांचे खाण्याचे हे कळले असतील तर? इथे सगळे मातब्बर होते, दिग्गज होते, आणि सगळे फूडी माहिती आहे. त्यावेळेस ना माझं जरा हार्डकोर डाएट चालू होतं, बिकॉज मला वर्दीत काम करायचं होतं, तर मला खूप कंट्रोल करावा लागला. हे
शनी शिंगणापूरची भेळ वगैरे मागवायचे ग. आज भेळ घेऊन या, आज हे घेऊन या, आज ते. आणि मला फारच खाऊ मी भेळ व्हायचं. पण मजा आली त्यांच्यासोबत काम करताना. आम्ही एकदा जेवायला गेलो होतो. अंशुमन विचारे यांचा मित्र आहे तिकडे, सो मी त्यांच्यासोबत गेले. मला ऑफ होता आणि असं जे काही 56 भोग माझ्या समोर होते, म्हटलं आत्ता हे खाल्लं तर मला इतकं गिल्ट येणार. पण मी खाल्लं. दुसऱ्या दिवशी अत्यंत पहाटेच्या अगोदर पहाटे उठून मी वर्कआउट केलं आणि मग सेटवर गेले. का तर गिल्ट नको बाबा. बरोबर. तसं आहे, मी फूडी आहे पण मी बॅलन्स करते जरा. सालबर्डीचे काही किस्से आहेत तुमच्या कलाकारांसोबत, जे म्हणजे शशांक शेंडे आहेत, आपलं भारत गणेशपुरे आहेत, नंतर आपला अंशुमन विचारे आहे, ओंकार भोजने आहे, बरेच म्हणजे सगळेच या दर्जा होता कलाकारांचा. दर्जा.